चला पंच सामना चालू करायचा प्लीज. यस पंच. अरे झेल उडालेला आहे, झेल उडालेला आहे. सुरेख झेल उडालेला, परंतु आता मात्र 2 चेंडू आणि 11 धावेची गरज. दोन चेंडू आणि 11 धावेची गरज असणार आहे. सुरेख फटका, सुरेख फटका, परंतु चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने. आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक राहणार आहे. एक चेंडू आणि 10 धावेची गरज असणार आहे. सुरेख चेंडू, सुरेख चेंडू, वेल प्लेड अशोक. चांगली फलंदाजी केली, चांगला गेम दाखवलात. बोथ द टीम शो द गुड गेम. चांगला गेम दाखवलात तुम्ही, परंतु शेवटच्या मोमेंटला मांडा संघाने आपल्या हातातून सामना स्वतःच रिलीज केला आणि टेंबोली संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवला. याचा टेंबोली संघाचा कर्णधार आणि दानव संघाचा कर्णधार जय विश्वकर्मा आणि विश्वनाथ जाधव प्लीज विनंती करतो आपला कर्णधार पाठवायचा आहे. चला सोहम यायचंय आपण नाणेफेकीसाठी यायचंय प्लीज. चला यायचे दानव संघाचा कर्णधार आपण देखील यायचे नाणेफेक करून घ्यायचे. सुजित गायकरांना विनंती करतो यायचे आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे. सुजित गायकर. बघा टेंबोली संघाने नाणेफेक जिंकले आणि पुन्हा एकदा फलंदाजी स्वीकारले. चला दानव संघ प्लीज आपण याचं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. विश्वनाथ जाधव कुठे असेल आपण यायचंय. विश्वनाथ जाधव उर्फ विशू टेनिस क्रिकेटचा कोहिनूर म्हणून ज्याला संबोधलं जातं. सुप्रीमो चषकातील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी देखील तो होता. यायचंय आपण.
चला राजभाऊ यायचा आपण इकडे जरा. चला राजभर यायचा आपण जरा 2 मिनिटं आपल्याशी जरा चर्चासत्र. चला लक्षात घ्यायचं विश्वनाथ, सामना 4 षटकांचा असेल आणि 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य असेल. बघा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज नंदन. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय नंदन. स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात प्रतीक पाटील. पहिला चेंडू सुरेख चेंडू होता. लेग बिफोरची विकेट नसताना रनआउटची संधी. हो 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 बघा दोन्ही गाड्या एका ट्रॅकवर यावेळेस मात्र पुन्हा एकदा आता मात्र बघा पापणी डोळ्याची लवते ना लवते त्यात क्षणामध्ये अजून एक धाव एकवटून घेतलेली होती. म्हणजेच टेंभुर्णी संघाचे प्रतीक आणि मोनिशने धावसंख्येचा श्री गणेश होते. एक चेंडू आणि 2 धावा. सुरेख गोलंदाजी नंदन. यावेळेस स्टेट डाऊन द ग्राउंड. समालोचन कक्षाला महान वंदना देणारा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय प्रतीकच्या माध्यमातून. एक चौकार जरूर लगावलाय नंदनच्या विरोधात. हा चेंडू काय वेगवान गतीने चेंडू टाकतो तो म्हणजे नंदन. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली नंदनच्या माध्यमातून आतापर्यंत.
आणि ज्या फलंदाजाने मागील सामन्यामध्ये गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढलेली, तो मोनिश आता स्ट्राईकवर होता. परंतु लेग बाईटच्या स्वरूपात या 2 धावा धावफलकात ऍड होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. प्रतीक होते तिथे. एक्स्ट्रा जोखीम घेतली जाते प्रत्येकच्या माध्यमातून. परंतु ते म्हणतात ना, आजकाल रिस्क में बरकत आहे. सुरेख चेंडू पंचामला इशारा करतात का हा चेंडू असणार आहे वाईड. धावसंख्या आपल्याला डबल डिजिट मध्ये पाहायला माहित आहे. 10-10 ऑन द स्कोर कार्ड. हा चेंडू खोला टाकला होता. यावेळेस मात्र जसा चेंडू आला तसा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन 6 धावांसाठी षटकार. चांगला चेंडू त्यांनी बघा. यापुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे कामन त्यांच्या विपक्ष पाहायला मिळणार आहे. कासार वडवली. आयुब शेख कुठे असतील, आपला कर्णधार पाठवून द्यायचा आहे. सुरेख चेंडू मोनिशला संभ्रम. पुढील गोलंदाज विश्वनाथ जाधव. हा चेंडू सुरेख चेंडू लाईन लेग सुरेख आहे विश्वनाथची. वैसो पहिला चेंडू निर्धाव हाताळलाय. पाहूया 5 चेंडूंवर कशा प्रकारची कामगिरी करतोय तो म्हणजे विश्वनाथ. पुढे सरसवड मारण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु विश्वनाथ याला पुढे सरसवड मारणं एवढं सोपं नसणार आहे प्रत्येकसाठी. प्रत्येक देखील एक चांगला खेळाडू आहे. आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून त्याने अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवून सोडलेल्या आहेत. परंतु आता त्याची परीक्षा असणार आहे विश्वनाथ समोर. आणि परीक्षेचं उत्तर चोख प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळालं. स्टेट डाऊन द ग्राउंड 6 धावांसाठी आलेला हाय अँड हँडसम मायटी हिट षटकार. हा चेंडू देखील टॅप केलेला आहे अँड्रम बॉक्स स्टाईलने. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक येतात, मला वाटतं राहुल चव्हाण होते तिथे. 25 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडू फेकलेत विश्वनाथने आतापर्यंत आणि तब्बल 8 धावा खर्च केल्यात. हो, विरोधी सेवक स्टाईलने पॉइंटच्या दिशेने आलेला क्रॅकिंग षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 6 धावांमध्ये धाव फरकामध्ये फरक आपल्याला पाहायला मिळतोय. 31. शेवटचा चेंडू विश्वनाथचा. विश्वनाथवर देखील मोठमोठाले आघात केले गेलेत, प्रहार केले गेलेत प्रत्येकच्या माध्यमातून. हा चेंडू डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळण्याचा थोडा प्रयत्न, परंतु चेंडू जातो एक्स्ट्रा वाईड. पुढील चेंडू विश्वनाथचा. यावेळेस देखील ऑफस्टंपच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतात तिथे राहुल. चेंडू उचलतील, फेकतील. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. बघा, यष्टीरक्षकाचं मात्र कौतुक केलं पाहिजे. सुरेख गॅदरिंग आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि षटक समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आपल्याला पाहायला मिळतं तब्बल 17च्या रन रेटने 34 धावा धावफलकावरती.
बघा तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाज रोशन येतो. लेफ्ट हँडेड फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो मोनिश. एक षटकार जरूर त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. निर्धारित 12 चेंडूंमध्ये किती धावांपर्यंत मजल मारतो तो म्हणजेच टेंबिवली संघ. पहिला चेंडू ऑफ ट्रॅकर मोनिशने चेंडू पाठवून दिलाय फायनलच्या दिशेने. 6 धावांसाठी पुन्हा एकदा षटकार. चाळीस धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. रोशनचं स्वागत केले षटकाराने. पुढील चेंडू रोशनचा. हो सुरेख चेंडू होता परंतु लेग बिफोरची विकेट नसल्या कारणाने लेग बॅचच्या स्वरूपात एक धाव आणि दुसरी धाव देखील सुरेखरित्या पूर्ण केली जाते. 2 धावा ऍड केल्या जातात लेग बॅचच्या स्वरूपात. बेचाळीस धावा आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावरती. हो चांगला फटका होता. हेलिकॉप्टर ड्राइव्ह उडवलाय. क्षेत्ररक्षक तिथे होते. थोडस तिथे क्षेत्ररक्षक स्लिप झाले आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर चौकार. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहिली होती आपण रोशनची मागील सामन्यामध्ये परंतु या सामन्यामध्ये थोडासा लाईन लेंथ आणि दिशेपासून भरकटताना हा चांगला चेंडू आउट. हो हो सुरेख फलंदाज बाद इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू हाताळलेला तिथे रोशनने. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सोहम आलेत मैदानात. मोनिश बाद झाल्यानंतर मागील सामन्यामध्ये सोहमने देखील चांगली फटकेबाजी केली होती परंतु या सामन्यात प्रतीक अद्यापपर्यंत मैदानात आहे. कशा प्रकारची कामगिरी करेल प्रतीक हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. पहिला हा चेंडू नो चेंडू हाताळलेला सोहमसाठी. 9+1 अशा अतिरिक्त एक धाव आणि पुढचा चेंडू असणारे फ्री हिट. फ्रेशचा चेंडू प्रतीकला परवानगी असेल मोठ्या फटक्यामध्ये कॅपिटलाइज करायची. हो चांगला चेंडू प्रतीकला बेट करण्यात यश आलंय आणि आतापर्यंत धावफलक आपल्याला पाहायला मिळतं 48 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस फ्री हिटचा चेंडूचा खरपूस समाचार नाही घेऊ शकले परंतु तदनंतर च्या चेंडूवरती षटकाराची मोहर लावत असताना प्रतीक पाटील गोलंदाजी मार्कवर आपण पाहता आता जय आलेला आहे. ज्याने मागील सामना विजयाच्या उंबरठ्यावरती नेऊन ठेवलेला तो जय
चांगला चेंडू, चांगला चेंडू. बघा काय घडतंय मैदानामध्ये. थ्रो फेकी केली होती, परंतु प्रत्येक स्ट्राईक घेण्यासाठी एवढे व्याकुळ झाले होते की आव न देखा ताव, सरळ धावत सुटले. थ्रो फेकी केली होती, चेंडू थोडासा लागला आणि एक धाव पूर्ण केलेली आहे पळून. जयचा पुढील चेंडू फेस करेल प्रतीक. हा चांगला चेंडू होता, अप्पर कट केलेला आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहेत, परंतु हा देखील चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर षटकारासाठी. धावफलक आपल्याला पाहायला म्हणते 61. धावसंख्या वेगाने पुढे सरसावले. नेक्स्ट बॉल. हो, यावेळेस रिवर्सचा पावित्रा घेतला होता. एकदा पूर्ण सुरेखरित्या दुसरी धावेचा प्रयत्न केला जातोय. पाहूया. हो, सुरेख प्रकारे गडीबाद. विश्वनाथला माहिती आहे इथून एक एक धाव देखील महत्वाची आहे. कोणताही गडी बाद होणं गरजेचं आहे, परंतु एक धाव रोखली याचं कौतुक केलं पाहिजे विश्वनाथचा. प्रतीक नेक्स्ट बॉल. शॉर्ट ऑफ लाईनचा होता. यावेळेस देखील चेंडू चालला आहे घोडीच्या वेगाने फायनलच्या दिशेने. सीमा रेषेवर आदळतोय, धडक देतोय, चौकार. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असणार आहेत आणि धावफलक आपण पाहतोय 66 धावा आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावरती.
आपण पाहतोय यावेळेस मात्र गोलंदाजीमध्ये आपल्याला परिवर्तन पाहायला मिळत आहे. सोहम आलेले आहेत. पहला चेंडू विश्वनाथ, जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, और उसमें से जो बारूद निकलती है उसे विश्वनाथ कहते हैं. आले आले आपल्या नावाची छाप सोडत असताना षटकार मारलेला विश्वनाथने. पुढील चेंडू सोहमचा. हो, खोलात टाकला होता, खोलात टाकला होता, खोलात टाकला होता. पंचांकडे दाद बांधली जाते, परंतु आमचे दक्ष पंच, MCA ची परीक्षा प्राप्त पंच आपल्याला पाहायला मिळतात. गौरव भोईर, सुरेख चेंडू. षटकारानंतर चांगला कमबॅक म्हणावं लागेल सोहमचं. फुलटॉस, फुलटॉस चेंडू. विश्वनाथ, विश्वनाथ, नाथो के नाथ विश्वनाथ. सलगचा एक तेरी तो एक मेरी असं समीकरण आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. चांगली फटकेबाजी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. आता मात्र थोडीशी चर्चा करण्यास भाग पाडलेला आहे. प्रतीक आणि सोहम यांच्यामध्ये थोडंसं आपल्याला रणनीती आखताना पाहायला दिसत आहेत. कारण त्यांना माहिती आहे विश्वनाथ जोपर्यंत मैदानामध्ये असेल तोपर्यंत हा सामना नक्कीच व्हेंटिलेटरवर असणार आहे टेंबिवली संघासाठी. खोलात टाकला, खोलात टाकला. बघा, मागील चेंडू लोअर फुलटच होता, त्याला षटकारामध्ये परावर्तित केलं ते म्हणजेच विश्वनाथने. त्यानंतर ओव्हरपिच चेंडू एक हाताळला, म्हणजे दोन यॉर्कर चेंडूवर वाचलेले होते म्हणजे सोहम. चुकीचा चेंडू हाताळाल तर तुम्हाला पनिशमेंट मिळणारच आहे. यावेळेस झेल उडालेला आहे, झेल उडालेला आहे. पाहूया झेल काढे तौसिफ. हो, आणि सुरेख झेल टिपलाय. विश्वनाथ बॅक टू द डगआउट. आता मात्र सुटकेचा निश्वास सोडला असेल टेंबिवली टीमने. फलंदाजी मार्कवर तुम्ही पाहताय रोशन. चांगला चेंडू, चांगला चेंडू खोला टाकला होता. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातो. जय याला स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे आणि त्याच प्रकारे जय आता स्ट्राईकवर.
बघा मागील सामन्याचा हिरो ज्याने निर्णायक षटक हाताळला होता तोच मोनिश आपल्याला पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर होता. हाफ ट्रॅकरला पोल केलाय. क्षेत्ररक्षक खाली झेल टिपलेला आहे. जय विश्वकर्मा याला देखील तंबूच्या आश्रयाला पाठवलेले आहे मोनिशांनी. जय बॅक टू द डिपार्ट्स.